रश्मीज यमी फूड मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सगळ्यांनाच आवडणारी आणि मुलांची तर फेवरेट अशी चिकन लॉलीपॉपची रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग बघूया कसे बनवायचं चिकन लॉलीपॉप एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने। लॉलीपॉपसाठी जे बॅटर लागतं ते आपण सगळ्यात आधी बनवून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे असं तेल घेतलंय आणि त्यामध्ये 5 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1.5 चमचा मी चिकन मसाला घेतलाय आणि त्यामध्ये मी आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आहे। कॉर्नफ्लॉवर मैद्यापेक्षा जास्त टाकायचं, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो। आता मी 3 चमचे मैदा घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि आता इकडे मी त्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि कलर येण्यासाठी मी ते फूड कलर वापरला आहे। तुम्हाला जर फूड कलर नसेल वापरायचा तर तुम्ही बीटचा रसही वापरू शकता। त्यात चवीप्रमाणे मीठ घालून मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। यात आपल्याला आत्ताच पाणी अजिबात घालायचं नाही आहे। इकडे मी लॉलीपॉप कट करून आणलेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। त्याला असं प्रॉपर असं खाली त्याचं जे मांस आहे ते असं खाली ओढून असं शेप देऊन घेऊन आपण ते ह्यामध्ये घालणार आहोत। ह्या चिकनच्या ज्या पाण्या म्हणजे जे अंगचं पाणी असेल त्यामध्येच ह्याला आधी मिक्स करायचं। ते ड्राय होणारच, पण लगेच पाणी खूप पूर्ण असं लगेच नाही टाकायचं। असं शिंतोडा मारायचा त्या पाण्याचं फक्त त्याच्यावर आणि मग शिंतोडा मारून मारून आपण ते व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहोत। काय होतं, आपण जर जास्त पाणी टाकलं तर ते बॅटर खूप ओलसर होतं आणि मग जे चिकनचे लॉलीपॉप आहेत ते असे कुरकुरीत होत नाहीत। हे पहा, ह्या तऱ्हेने आपण ते एवढंच पाणी घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहोत आणि 1 तासासाठी मॅरिनेशनला ठेवणार आहोत। 1 तास हे छान मस्त मॅरिनेट होतं। आता मी त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलाय आणि पाव चमचा ओवा घेऊन तो हातावर असा क्रश करून त्यामध्ये घातलाय आणि हे सगळं मिक्स करून आपण त्याला एक प्रॉपर लॉलीपॉपचा शेप देणार आहोत। आणि आतल्या साईडला जर ते बॅटर लागलं नसेल तर असं हाताने पूर्ण व्यवस्थित ते लावून घेणार आहे। कारण काय होतं, आपण जेव्हा तळतो ना मग तो जिथे ते बॅटर लागलेलं नसतं तिथे फक्त ते मांस राहतं आणि मग कुरकुरीतपणा येत नाही। हे बघा, आपण अशा तऱ्हेने सगळ्या लॉलीपॉप्सला असं छानपैकी बॅटर लावून घेणार आहे आणि असं खाली त्याचं असं मांस सोडून त्याला असं एक लॉलीपॉपचा व्यवस्थित असा शेप देऊन घेणार आहोत। मी असं सगळ्या ह्याला असं व्यवस्थित सगळं ते लावून घेते। पण एका प्लेटमध्ये हे असं छान काढून घेऊया आणि उरलेलं सगळं ह्याला आपण अशाच तऱ्हेने व्यवस्थित सगळं ते बॅटर व्यवस्थित लावून घ्या। हे बघा, तुम्हाला दिसत असेल असं ती जागा तिथे मध्ये जेव्हा आपण ते मिक्स करत असतो तेव्हा ते लावायचं, तिथले लागल्या जात नाही ते बॅटर, म्हणून मग आपण ते व्यवस्थित असं लावून घेणार आहोत। अशाच तऱ्हेने सगळे लॉलीपॉप आपण लावून घेणार आहोत। आणि मग इकडे कढईत मी तेल गरम करून ठेवलंच होतं, तर त्यामध्ये आपण हे असे लॉलीपॉप सोडणार आहोत। पण डायरेक्ट सोडायचे नाही, तुम्ही बघू शकता मी आधी तेलामध्ये 1-2 सेकंद ते असे फिरवून घेते। त्याने काय होतं, त्याला एक वरती कोटिंग तयार होतं आणि मग ते तेलात सोडायचे, म्हणजे ते खाली चिटकत नाही। गॅस आपल्याला हाय टू मीडियममध्ये ठेवायचा आहे, अगदी बारीक करायचं नाही आहे। जर गॅस बारीक केला ना तर काय होतं, लॉलीपॉप आहे ना सगळं तेल शोषून घेतं आणि मग ते खूप तेलकट होतात आणि क्रिस्पी होत नाहीत। अशाच तऱ्हेने आपण सगळे लॉलीपॉप असे छान फ्राय करून घेऊ। साधारण 5 ते 10 मिनटं आपल्याला हे लॉलीपॉप फ्राय करायला लागतात। ते छान प्रॉपर 80 ते 90% मस्त शिजतात त्याच्यामध्ये, कारण आपण मॅरिनेट केलेलं असतं त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। आपण आता हे काढून घेऊया। एका बॅचमध्ये असे 4-4, 5-5च टाकायचे, कारण काय होतं मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून आपण थोडे थोडेच करून आपण त्यामध्ये लॉलीपॉप असे फ्राय करणार आहोत। आता मी दुसरा बॅच टाकून तशाच जे आपण जसं आधी फ्राय केलं होतं तशाच रीतीने सगळे फ्राय करून घेऊ। हे बघा, आपले आधीचे जे आपण काढले होते ते मी तुम्हाला दाखवते आहे। एकदम छान मस्त आतून झाले आहेत। हे बघा, सुरी पण अशी आतमध्ये
जाते म्हणजे कट होत आहेत ते, म्हणजे छान आपले लॉलीपॉप शिजलेत आतून. हे क्रिस्पी होण्यासाठी मी पुढे अजून एक छान टिप देणार आहे. हे आपले दुसऱ्या बॅचचे जे लॉलीपॉप आहे ते सुद्धा फ्राय झाले आहेत. हे साधारण 90 to 80% आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि पुन्हा तेल चांगलं व्यवस्थित गरम करून हे आपल्याला डबल फ्राय करायचे. त्याने काय होतं, एक छान असा क्रिस्पीनेस त्याला येतो आणि उरलेले जे 10% फ्राय करायचे राहिले होते ते ह्यामध्ये होऊन जातात. हे 1 ते 1.5 मिनटंच आपल्याला फ्राय करायचे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे सगळे लॉलीपॉप फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आपले लॉलीपॉप मस्त एकदम छान क्रिस्पी झालेत. आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम विकत जसे भेटतात बाहेर तसेच झालेत. एकदम यम्मी असे झालेत. बघा तुम्ही, कलर पण किती छान आला आहे आपल्या लॉलीपॉपला आणि एकदम छान प्रॉपर जसे बाहेर मिळतात ना तसेच झालेत. मी इथे ग्रीन चटणी बनवली आहे पुदिन्याची, त्यासोबत खायला. तुम्ही शेजवान सॉसबरोबर सुद्धा ते सर्व करू शकता. ह्याचा क्रिस्पीनेस तुम्हाला मी दाखवते. हे बघा, छान झालेत ना मस्त. आता हे चटणीसोबत मस्त एन्जॉय करूया. तुम्ही पण नक्की करून बघा. खूप छान साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे आणि एकदम छान होते ह्याची टेस्ट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.